नमस्कार. शिक्षणाचे खरे मित्र पेन, वही, पुस्तक. शिक्षणाचे खरे मित्र कोणते आहेत? शिक्षणाचे खरे आधारस्तंभ कोणते आहेत? शिक्षणाचे खरे मित्र म्हणजे पेन, वही, पुस्तक. कारण या पेन, वही, पुस्तकाशिवाय शिक्षण शिकताच येत नाही, शिक्षण घेताच येत नाही. म्हणून पेन, वही, पुस्तक हे रत्न आहेत, अलंकार आहेत, कारंजे आहेत. शिक्षण शिकण्यासाठी आपल्याला याचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून हे खरे रत्न आहेत, हे शिक्षणाचे खरे मित्र आहेत. म्हणून ते आपलेही मित्र बनले पाहिजे, आपलेही ते मित्र झाले पाहिजे. पुस्तक आपला मित्र असावा, पेन आपली मैत्रीण असावी, आणि वही सुद्धा आपली मैत्रीण असावी. कारण यांना मित्र केल्याशिवाय, पेन, वही, पुस्तक यांना मित्र बनविल्याशिवाय, यांना मित्र केल्याशिवाय आपलं जीवन सुंदर होणारच नाही. म्हणून पेन, वही, पुस्तक यांचा सतत आदर करावा, सन्मान करावा, मान ठेवावा. कारण या पेन, वही, पुस्तकामुळेच आपलं जीवन सुंदर होते. आपण डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, वकील होतो, पायलट होतो, कलेक्टर होतो, मुख्यमंत्री होतो, मंत्री होतो, पंतप्रधान होतो. हवे ते पद आपण प्राप्त करतो. कोणामुळे? या पेन, वही, पुस्तकामुळे. म्हणून पेन, वही, पुस्तक हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत, हेच आपले खरे रत्न आहेत, कारंजे आहेत, हेच आपले खरे प्रेरणादायी आहेत. आणि हाच आपला खरा गुरु आहे, हेच आपले खरे गुरु आहे. पेन, वही, पुस्तक हेच आपले खरे गुरु आहे. कारण पुस्तक, वही, पेन यांच्याशिवाय शिक्षण शिकताच येत नाही. आपल्या शिक्षण शिकण्यासाठी पेनीची गरज आहेच, आपले शिक्षण शिकण्यासाठी वहीची गरज आहेच, आपले शिक्षण शिकण्यासाठी पुस्तकाची गरज आहेच. म्हणून पुस्तक, पेन आणि वही हे खरे अलंकार आहेत, हेच खरे गुरु आहेत, हेच खरे मार्गदर्शक आहेत, हेच खरे प्रेरणादायी आहेत, हेच खरे आधारस्तंभ आहे. म्हणून आपल्या सुखी जीवनाचे, आपल्या आनंदी जीवनाचे, आपल्या रंगमय जीवनाचे, आपल्या मजेदार जीवनाचे हे खरे आधारस्तंभ आहे. कारण पेनीशिवाय यश नाही, पुस्तकाशिवाय यश नाही, आणि वहीशिवाय यश नाही. म्हणून पेन, वही, पुस्तक हेच आपले खरे आधारस्तंभ आहेत, हेच आपले खरे रत्न आहेत. म्हणून पेन, वही, पुस्तक यांचा अपमान करू नका, यांना झेलू नका, यांना दूर कुठं तर फेकू नका, यांना कसंही ठेवू नका. यांचा आदर करा, यांची पूजा करा, यांचा मान ठेवा, यांचा सन्मान करा. कारण हे आहे तर आपण आहे. आपल्याकडे जर पेन नाही तर आपल्याला लिहिताच येत नाही. कशाने लिहायचं? कशाने लिहायचं? पेनच नाही तर लिहायचं कशानं? म्हणून पेनीचं महत्त्व किती आहे? म्हणजे पेनीचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे. पेन असेल तरच आपल्याला लिहिता येतं, अन्यथा लिहिताच येत नाही. म्हणून पेनीचं महत्त्व खूप खूप आहे, अपार आहे, अगाध आहे. कारण पेनीशिवाय आपल्याला लिहिताच येत नाही. कशी पेन असो, कोणती पेन असो, 2 रुपयावाली पेन असो, या 3 वाली असो, या 4 वाली असो, या 5 वाली असो, या 10 वाली असो, या 20 वाली असो, या 50 वाली असो, या 100 वाली असो, या 500 वाली असो, या 1000 वाली असो, या 5000 वाली असो, या लाखाची पेन असो, पेनीशिवाय आपल्याला लिहिताच येत नाही. सगळा कारभार, सगळा व्यवसाय, ही पूर्ण टोटल प्रणाली, ही पूर्ण जीवन हे आपलं पेनीवर आधारित आहे. कारण लिखाणपट्टीशिवाय काही करता येत नाही, काही साध्य करता येत नाही. प्रत्येकाजवळ पेन असते. का असते? लिहिण्यासाठी. प्रत्येकाला पेन लागते. अडाणी असो या शिकलेला असो, कोणीही असो, प्रत्येकाला पेनीची गरज लागते. कारण पेनीशिवाय लिहिता येत नाही, पेनीशिवाय आपल्याला काही करता येत नाही. वकिलाला पेन लागते, शेतकऱ्याला पेन लागते,
साफसफाई करणेवाल्यांनाही पेन लागते, विद्यार्थ्यांनाही पेन लागते, शिक्षकालाही पेन लागते, अडाणी माणसालाही पेन लागते, मुख्यमंत्र्यालाही पेन लागते, पंतप्रधानालाही पेन लागते, नोकरालाही पेन लागते, कलेक्टरलाही पेन लागते, डॉक्टरलाही पेन लागते. सगळ्यांना पेनीची गरज लागते. म्हणून पेनीशिवाय कोणाचंच भागत नाही, पेनीशिवाय कोणाचंच कार्य होत नाही. पेन नाही तर सर्व कारभार ठप्प पडतो, सर्व कारभार बंद पडतो. म्हणून पेनीचं महत्त्व अपार आहे. पेनीचं महत्त्व खूप खूप आहे. पण आपण पेनीला महत्त्व देत नाही. पेनीला छाटछूट समजतो, काम झालं की फेकून देतो. पेनीचं आपण तेवढं महत्त्व घेत नाही. परंतु तीच पेन आपल्या एखाद्या वेळेस परेशान करते, एखाद्या वेळेस सापडतच नाही, पेनच सापडत नाही. मग आपलं काम होत नाही, आपल्याला लिहिता येत नाही. समजा पेन घेतली असेल आणि आपल्याला लिहायचं असेल आणि जवळ कुठं दुकानही नसेल आणि जर ती पेन आपण व्यवस्थित ठेवली नसेल, काम झालं की फेकून दिली असेल, अव्यवस्थित ठेवली असेल आणि जर आता त्या पेनीचं काम पडलं आणि तुम्हाला तर महत्त्वाचं काम आहे आणि तुमच्याकडे पेन नाही, कोणाकडेच पेन नाही, तर मग काय करसाल? अशा वेळेस करसाल काय? अशा वेळेस तुम्हाला त्या पेनीचं महत्त्व कळतं. त्या पेनीचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला समजतं, कळतं. म्हणून पेनीला महत्त्व द्या. पेन कुठे फेकू नका, अस्ताव्यस्त ठेवू नका. पेनीला मूल्य द्या, कारण पेन तुमच्यापेक्षा मूल्यवान आहे. म्हणून पेन ही मूल्यवान आहे, किमती आहे. म्हणून पेनीचं महत्त्व अपार आहे. पेनीशिवाय लिहिता येत नाही. बघा पेनीचे किती महत्त्व आहे ते, पेनीचे किती आगाध महत्त्व आहे ते, पेनीचे किती अपार महत्त्व आहे ते. कारण पेन आहे तर तुमचं जीवन आहे, पेन आहे तर तुमचं कार्य आहे, पेन आहे तर तुमची नोकरी आहे, पेन आहे तर तुमचा व्यवसाय आहे, पेन आहे तर तुमचं जीवन आहे. पेनीशिवाय कोणाचे जीवन नाही, काहीच नाही. पेन आहे तर तुमचं यश आहे, पेन आहे तर तुम्हाला प्रगती विकास करता येते, पेन आहे तर तुमचा व्यवहार होतो. म्हणून पेन सर्वश्रेष्ठ आहे. प्रेम हा अलंकार आहे, पेन हा खरा गुरु आहे, पेन हा खरा मार्गदर्शक आहे, पेन हा खरा रत्न आहे. पेनीशिवाय कोणाचं काही भागत नाही. म्हणून पेन हा सर्वांचा राजा आहे, पेन हा सर्वांचा राजा आहे. पेनीशिवाय कोणाचंच कार्य होत नाही, पेनीशिवाय कोणाचंच काही भागत नाही. म्हणून पेनीचं महत्त्व ओळखा, पेनीचं महत्त्व ओळखा. कारण पेनीशिवाय आपल्याला लिहिता येत नाही, पेनीशिवाय आपल्याला कोणतीच हालचाल करता येत नाही. काही जरी करायचं असलं, कोणतं जरी करायचं असलं तर पेन पाहिजे. हिशोब करायचा असेल तर पेन पाहिजे. काही करायचं असेल तर पेन पाहिजे. म्हणून आपल्या सुंदर जीवनाचा रत्न, सुखी जीवनाचा रत्न म्हणजे पेन होय. म्हणून पेनीचं महत्त्व ओळखा, पेनीला महत्त्व द्या, पेनीचा मान ठेवा, पेनीचा सन्मान करा, पेनीचा आदर करा. पेनीला क्षुल्लक बाब समजू नका, पेनीला छाटछूट बाब समजू नका. पेन तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पेन तुमच्यापेक्षा मूल्यवान आहे. कारण पेन इतिहास घडवते, पेन देश चालवते, पेन न्याय करते, पेन न्याय देते, पेन विकास करते, प्रगती करते, पेन नोकरी लावते, पेन ठरवते, पेन निर्णय देते, पेन फैसला करते, पेन आपलं जीवन ठरवते, पेन न्याय अन्याय ठरवते, पेन सर्वांचा आधार आहे, पेन सर्वांची गरज आहे.
न्यायालयात पेन पाहिजे. फैसला करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, निर्णय देण्यासाठी, निकाल देण्यासाठी न्यायाधीशांजवळ पेन पाहिजे. पेनीनेच निकाल दिला जातो, फैसला केला जातो. म्हणून पेन आवश्यक आहे. पेन गरजेची आहे. सही करण्यासाठी पेन पाहिजे. पेनच नाही तर सही कुठून करणार? सहीशिवाय काम होत नाही. म्हणून राष्ट्रपती सही करतो तेव्हा पेन पाहिजे. पेनीने सही करतो, बाकी कशाने करत नाही. प्रत्येकाला पेनीची गरज आहे. तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, चपराशी असो, शेतकरी असो, अडाणी माणूस असो, विद्यार्थी असो, कोणीही माणूस असो, कोणीही असो, पेन आवश्यक आहे. पेनीची गरज आहे. म्हणून सर्वात महत्वाचा कोण मग? पेन. सर्वात महत्वाचा घटक पेन. सर्वश्रेष्ठ कोण? पेन. सर्वांचा राजा कोण? पेन. पेन हा आपला खरा गुरु आहे. पेन हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. पेन हा खरा रत्न आहे. कारण पेनीशिवाय आपली काही हालचाल होत नाही. पेनीशिवाय आपला विकास नाही. पेनीशिवाय आपली प्रगती नाही. पेनीशिवाय आपली कोणतीच हालचाल होत नाही. आता नुसती पेन असून फायदा नाही, तर लिहिण्यासाठी कागद पाहिजे, म्हणजे वही पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? वही. कागदाला किती महत्व आहे बघा. नुसती पेन आहे, कशावर लिहायचं? कशावर लिहायचं? लिहायला कागद तर पाहिजे ना, लिहायला वही तर पाहिजे ना. म्हणून विद्यार्थ्यांना पेनी बरोबरच वहीची गरज असते. काही करायचं असेल, काही लिहायचं असेल तर कागदाशिवाय लिहिता येत नाही. कागद महत्वाचा आहे, वही महत्वाची आहे. मग कागदालाही पेन इतकंच महत्व आहे. कागदही फार महत्वाचा आहे. कारण कागदाशिवाय लिहिताच येत नाही. कशावर लिहिता? हातावर लिहिता का? पायावर लिहिता का? म्हणून वही शिवाय लिहिता येत नाही. म्हणून कागद फार महत्वाचा आहे. कागद असणे सुद्धा आवश्यक आहे. कागदाशिवाय लिहिता येत नाही, वहीशिवाय लिहिता येत नाही. कागद, पान या काही असेल, रजिस्टरचं पान असेल, कशाचंही पान असेल, कागद फार महत्वाचा आहे. पेज फार महत्वाचा आहे. वही फार महत्वाची आहे. वहीचंही मूल्य फार आहे आणि त्या कागदाचं मूल्य फार आहे. कोणते पेपर असतील, त्या वही असेल, त्या महत्वाची कागद असतील, कागदपत्रे असतील, त्या डायरी असेल, नोंदवही असेल, काही असो, आपल्या लिहिण्यासाठी पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून या कागदाशिवाय काहीच हालचाल होत नाही. पेन असून फायदा नाही. त्या पेनी बरोबरच आपल्याला वही असली पाहिजे, रजिस्टर असलं पाहिजे, पेपर असला पाहिजे, कागद असलं पाहिजे, सर्व काही असलं पाहिजे तर आपल्याला लिहिता येते. म्हणून पेनी बरोबरच वहीचं महत्व सुद्धा खूप खूप आहे, अपार आहे, अगाध आहे. आता पुस्तकाची सुद्धा गरज आहे. पुस्तकाशिवाय आपल्याला विकास करता येत नाही. पुस्तकाशिवाय आपला विकास होत नाही. पण पुस्तक सुद्धा हे फार महत्वाचं आहे. पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळतं. पुस्तकातून आपल्याला माहिती मिळते. पुस्तकातून आपल्याला शिकता येतं, आपल्याला घडता येतं. पुस्तक फार महत्वाचं आहे आपल्या शिकण्यासाठी, आपलं अज्ञान दूर करण्यासाठी, इंग्रजी, मराठी, गणित शिकण्यासाठी, या वेगळे विषय शिकण्यासाठी, या वेगळ्या भाषा शिकण्यासाठी, या वेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, या विकास प्रगती करण्यासाठी आपल्याला पुस्तकाची अत्यंत गरज आहे. म्हणून पुस्तक सुद्धा आपला गुरु आहे. जशी पेन गुरु आहे, वही गुरु आहे, तसा पुस्तक सुद्धा आपला गुरु आहे. कारण पुस्तकाशिवाय आपल्याला काही करता येत नाही. पुस्तकाशिवाय आपल्याला शिकता येत नाही. म्हणून पुस्तक सुद्धा फार गरजेचं आहे. पुस्तक आहे ग्रंथ आहे, पुस्तक आहे अलंकार आहे,
म्हणून पुस्तक असणे गरजेचं आहे. कारण आपलं सर्व काही आपण पुस्तकात साठवून ठेवतो. आपलं लिखाण, आपल्या मनात आलेले विचार, विचारांचं भांडार म्हणजे पुस्तक असतं. आपल्या मनात आलेले विचार त्या पुस्तकात असतात. आपलं केलेलं लिखाण त्या पुस्तकात असतं. कारण आपल्या ध्यानात राहत नाही म्हणून आपण कशाद्वारे मांडून ठेवतो. मग मांडतो कशात? पुस्तकामध्ये मांडतो. आणि ते पुस्तके छापली जातात आणि त्या पुस्तकात सगळं साठून राहतं. मग जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा आपण त्यात बघतो, शिकतो, त्यातून आपण शिकतो. म्हणून पुस्तकाची गरज आहे. पुस्तकाची अत्यंत गरज आहे. कारण आपल्या मनातलं सर्व त्या पुस्तकात असतं.